नेक्स्ट स्टुडंट आहे ज्यांची आज लास्ट डे कम्प्लीट केलाय, त्यांनी आपला टोटल कोर्स कम्प्लीट केलाय. लगे हात फॉरेस्ट पण शिकून गेले ते. मनात नव्हतं, ध्यानात नव्हतं. सो डेफिनेटली सर, तुमचं नाव सांगा, तुमचं प्रोफेशन सांगा. माझं नाव प्रदीप गोडसे. मी IT इंडस्ट्रीमध्ये काम करतो. मी पुण्याला असतो. सध्या मी माझ्या घरी आले. सरांची ओळख माझ्या मित्रांनी करून दिली का, तेव्हा मी क्लास जॉईन केला. पण मी आज डेफिनेटली सांगू शकतो, जेव्हा मी क्लास जॉईन केला आणि आज एक वेगळाच कॉन्फिडन्स माझ्यामध्ये आहे. आणि सरांनी म्हणजे मार्केट बद्दल आज कोणताही प्रश्न असो अंडरस्टँडिंग साठी, त्या सगळ्या गोष्टी मला आज म्हणजे मी क्लिअर आहे आणि डिसिजन घेऊ शकतो स्वतः. पहिले असं होतं का, कोणी सांगताय मग मी करतोय आणि त्याच्यामुळे लॉस होतो. माझा पोर्टफोलिओ सरांनी बघितलंय, पूर्ण रेड आहे. पण आज मी विचार केला, अनालिसिस केलं का मी काय चुकत होतो आणि मी दुसऱ्यावर जास्त अवलंबून होतो. त्याच्यामुळे तो काय करतो त्याच्या भरोशावर आणि रिस्क माझ्या पैशाची होती. तर ती आज मला कळून चुकलंय का आपली रिस्क आपण स्वतः घेतली पाहिजे, स्वतःच्या अनालिसिस वर घेतली पाहिजे. एवढा कॉन्फिडन्स माझ्यात आज आलेला आहे क्लास झाल्यानंतर. आणि शिकवण्यासंदर्भात झालं तर सर एकदम म्हणजे जे गरजेचं आहे तेवढं शिकवता. उगाच हाईप क्रिएट करून एखादी गोष्ट सांगायची आणि लोकांच्या डोक्यावरून जाणार असं काही नाही. जे महत्वाचं आहे ते शिकवलेलं आहे. जे आपल्याला डिसिजन घेण्यापुरतं तेवढं शिकवले. बरोबर. तर सर, आता जसं आता तुम्हाला ओव्हरऑल सर्वच तुम्हाला आता क्लिअरच झाले असं मला तुमच्या बोलण्याने वाटतं. पण मग आता लोक बरेचदा विचार हा करतात की काय काय शिकवत असेल या क्लासमध्ये, तर मोठी स्क्रीन पण नाहीये किंवा यांची तर कुठं मार्केटिंग बघत नाही. है ना, तसं तुम्ही साऊथ पब्लिसिटी नाही झाले म्हणून मी हा प्रश्न टाकला. आणि कुठेच काही मी स्वतः वैयक्तिक कधीच काही जास्त ऍडव्हर्टाइजमेंटवर काही खर्च करत नाही किंवा लोकांपर्यंत आणत नाही हा विषय. तर तुम्हाला काय वाटतं, तुम्ही मोठे क्लास पण केले असते तर परवडलं असतं, कारण तुम्ही पुण्यावरून आलेले किंवा पुण्यावरून तुमचा बेस आहे. तर पुण्याला तर माझ्यापेक्षा खूप चांगले चांगले ट्रेनर आहे, चांगले चांगले इन्स्टिट्यूट आहे. तर काय वाटतं तुम्हाला की ते तो राईट डिसिजन झाला असता तर हा डिसिजन का घेतला? आता पूर्ण कम्प्लीट झाल्यावर मी हा प्रश्न टाकतो. पूर्ण सर याचं कारण असं आहे का मी म्हणजे माझ्या कलिग्स खूप सारे बघितले, ट्रेडिंग करताय, निफ्टी वगैरे सगळं करताय, पण आजपर्यंत मी त्यांना कधी प्रॉफिट झालाय आणि त्यांचं सजेशन नेहमी असतं की बाबा तू नको करू, याच्यात पडूच नको, याच्यात नेहमी लॉस असतो. मग आता मला एक अंदाज आला का त्याच्यामुळे का लोक लॉस मध्ये काय का प्रॉपर प्रोसेस नाही फॉलो करत आणि ती प्रोसेस कुठं शिकवली जात नाही. मेन म्हणजे सर तुम्ही काय का सायकोलॉजी एक तयार करून दिली का बाबा मला लॉस नाही बेर झाली. जी मेन गोष्ट आहे की कोणतीही गोष्ट करण्यासाठी आपण मेंटली तयार पाहिजे. राईट. ती गोष्ट सर प्रॉपरली करून घेतात, त्याचा बेनिफिट होतो. येस येस येस. तर आता जसं फॉरेक्स बद्दल बोलूया आपण, की फॉरेक्सचा क्लास आपण आता तुमचा तो पण कम्प्लीट केला. अनेक त्याच्यामध्ये नवीन कन्सेप्ट तुम्हाला वाटते असेल किंवा आहे पण. तर मग त्याप्रमाणे वर्क होतंय का? त्याप्रमाणे तुम्हाला काही रिझल्ट दिसले का 2-3 दिवसामध्ये? हा, फॉरेक्स मध्ये पण माझ्यासाठी तो एक म्हणजे असं क्वेश्चन मार्क होता जेव्हा मी स्टार्ट केलं तेव्हा. का असं म्हणजे फक्त युट्यूब वर बघायचं फॉरेक्स खूप गोष्टी ऐकल्या, पण त्यात तुमच्या शिकणं एवढं तर कळालं का त्याच्यात काही डिफरन्स नाही. इंडियन मार्केट आणि फॉरेक्स मार्केट सेम, म्हणजे फक्त थोडंफार इकडे तिकडे आहे, पण बेसिक त्याचं क्लिअर आहे, तो फॉरेक्स करू शकतो. राईट राईट. म्हणजे इनडायरेक्टली लोक विनाकारण हाईप तयार करतात, राईट, घाबरवण्यासाठी. आणि घाबरले तर मग क्लास करणार, हा त्यांचा उद्देश आहे. है ना? तर असं जो चाललंय मार्केटमध्ये, मला हे चुकीचं वाटतं. कारण एव्हरीबडी कॅन वर्क अँड एव्हरीबडी कॅन ट्रेड. फक्त थोडंसं नॉलेज द्यायचंय आणि त्यासाठी तुम्ही एवढी हाईप करू नका, असं मला वाटतं. दुसरं सर, आता जसं आपण लाईव्ह प्रॅक्टिस करतो, लाईव्ह मार्केटमध्ये प्रॅक्टिस करतो, त्याच्यामध्ये तुम्हाला काही डाऊट्स येतात, तर तो डाऊट्स पण आपण सॉल्व्ह करतो. किंवा तुमची स्पीड वाढली तर किती वाढली, तुम्ही आता काय म्हणणार त्या संदर्भात? स्पीड म्हणजे जेव्हा मी आलो तेव्हा मला म्हणजे मिनिट्स मध्ये लागले एखादा ट्रेड करायला किंवा ट्रेल करायला खूप स्लो जायचं. पण आता मी सेकंड्स मध्ये ट्रेड करतोय, जेणेकरून आणि सर्वात मेन गोष्ट जी सरांची मेन पॉईंट आहे का स्टॉप लॉस लावणं, ही एक गोष्ट मी प्रॉपरली म्हणजे इन्कल्केट केली स्वतःला, का आपला लॉस नाही होऊ द्यायचा, ही एक गोष्ट नेहमी सगळ्यांनी लक्षात ठेवायची. येस. तर म्हणजे इनडायरेक्टली काहीही झालं, लॉस होऊन नाही द्यायचं, झिरो लॉस पॉलिसीला फॉलो करा. आणि आता जसं एक मला माझा प्रश्न आला की जसं आज आता आपण सकाळी लवकर रोज येतोय, 6 वाजता येतोय, 7 ला येतोय आज, आणि आता 9 ला मार्केट चालू होणार. तर लाईव्ह मार्केट म्हणजे लाईव्ह काय म्हणतात रेकॉर्डिंग मध्ये तुम्ही
तुमच्या मनामध्ये काही शेअर्स आहे ते 9.25 तुम्ही ट्रेड करू शकतात, म्हणजे तुम्ही ऑलरेडी गेस करू शकतात, एवढं नॉलेज तुमचं वाढलंय. येस डेफिनेटली करू शकतो. तुम्ही ज्या टिप्स अँड टेक्निक सांगितल्या त्या वापरून डेफिनेटली आज माझ्याकडे लिस्ट रेडी करू शकतो मी कसे ट्रेड करायचे. म्हणजे याचा उद्देश काय मला विचारायचा, आता कोणावर डिपेंड राहायची गरज नाही, राईट किंवा तुमचे मित्र म्हणा जे ऑलरेडी डिपेंड राहण्याची गरज नाही. आपण स्वतःचे कॉल स्वतः घ्यायचे आणि येस स्वतः एक्झिक्यूट करायचे. येस. सो ओव्हरऑल 10 आउट ऑफ किती मार्क तुम्हाला द्यायला आवडेल? 10 आउट ऑफ 10 पण नाही, सजेशन एकच आहे फक्त का आपले जे बरेचसे पब्लिक आहे ग्रामीण वगैरे त्याच्यात बी तुम्ही फोकस करावं. ज्यांना बी इकडे या क्षेत्राकडे आणलं हा. तर कमीत कमी प्रॉफिट त्यांना एक साईड बिझनेस पण तयार होईल आणि एज्युकेट झाले तर त्यांची फायनान्शियल Add करा. प्रोग्रेस होईल. येस येस. ऍड करा. सिटीकडे जाण्यापेक्षा तुम्ही ग्रामीणकडे जा. ग्रामीणकडे वळा. हे चांगलं चांगलं. येस येस डेफिनेटली. इव्हन मी सांगेन ना सर, माझ्याकडे 17 वयापासून तर 75 वयापर्यंतच्या लोकांनी क्लास केले, म्हणजे माझा एक्सपिरियन्स प्रमाणे. शिवाय ग्रामीण जसं तुम्ही म्हणताय तर अनेक विद्यार्थी असे पण आले, म्हणजे विद्यार्थी तर आता शब्द वापरायला लागतोय, शेतकरी वर्गाचे आले, ज्यांचे बी बियाण्याची दुकान आहे असे लोक आले, म्हणजे जे एकदम तळागाळामध्ये आहेत असे पण लोक आले. तर ठीक आहे, डेफिनेटली तुमचं म्हणणं एक पटतंय मला. मी स्वतः अप्रोच नाही करत आहे किंवा माझे ऍड त्यांच्यापर्यंत जात नाही. ठीक आहे सर, एनिवेज थँक्यू, ऑल दी बेस्ट. अजून काय बोलायचं तुम्हाला तसं काही? मी अजून जर काही नाही, फक्त आता पुढे जाऊन मी माझ्या वाईफला बी करायचं तर डेफिनेटली मी आता एवढा कॉन्फिडेंट आहे का ती पण करू शकते. अच्छा. तिला बी म्हणजे एवढं काही नॉलेज नाही पण ती पण करू शकते एवढं आता कॉन्फिडन्स झालाय का. Yes. अरे वा, व्हेरी नाईस. मी तर म्हणेन पहिले तुम्ही स्वतः पहिले शिकवा. आणि त्याच्यानंतर जर वाटलं की ठीक आहे आता गरज नाहीये तरच माझ्याकडे या. गरज असेल तरच मी अवेलेबल आहे ना. चलो सर, थँक्यू, ऑल दी बेस्ट. थँक्यू सर. येस सर.